पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू. पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात, नातेवाईकांचा गंभीर आरोप. पालघर शहरात एक भीषण अपघाताची घटना घडलेली असून मालगाडीच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि ही घटना पालघर पूर्वेतील जुना पालघर येथील जैन मंदिराजवळ घडलेली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वप्नील शैलेश पालांडे वयवर्ष 23, कुणाल कुमार दुबळा वयवर्ष 23 आणि अफरोज खलील शेख वयवर्ष 28 यांचा या घटनेत मृत्यू झाला आणि तिघेही पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगर परिसरातील रहिवासी होते. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि या घटनेनंतर मृतांच्या युवकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईकांच्या मते अपघातापूर्वी काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले होते आणि तरुणांना मारहाण केली. पोलिसांच्या भीतीने तरुण पळू लागले आणि पळताना जवळील रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडीच्या धडकेत त्यांचा जीव गेला. या प्रकारामुळे नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच GRP पोलीस घटनास्थळी दाखल झालीत. पोलिसांनी तिघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि तपासानंतर अपघाताचे नेमके कारण काय ते समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे पालघर पूर्वेतील परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडालेली आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोक व्यक्त केला आहे. तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दर्शना सुरज सिंग आहे माझं नाव. माझा भाऊ होता रेल्वेमध्ये. आम्ही तिकडे गेले स्पॉटवर तर आम्हाला हे माहिती पडलं की पोलिसांनी सिव्हिल मध्ये त्यांचा पाठलाग केलेला आहे आणि ते पोलीसवाले तिकडे नव्हते, फक्त रेल्वेवाले होते. आम्ही गेल्यानंतर आणि ते जे मागे लागलेले सिव्हिल मध्ये ते कोण आहे ते आम्हाला माहिती नाही, पण त्यांना एवढं माहिती असायला पाहिजे का ते कोणाच्या तरी घरची पोरं आहेत का. तिकडच्या बाजूच्या एरिया बघून ना मागे पाठलाग करायला पाहिजे. तुम्ही न्या त्यांना, मारा काही चुकी केली असेल ना तर तुम्ही न्या, ठेवा, शिक्षा द्या, पण असं तुम्ही मागे लागून त्यांचा जीव घेतला. आज ते गेले ते आम्हाला भेटतील का परत? त्यांची काय गलती असेल तर तुम्ही त्यांना सजा द्या. आम्ही असं नाही सांगत ते नका देऊ. आता ज्यांची पोरं गेले, 3 माणसांमधून 1 बाईची तर 2 पोरं आहेत, लहान पोरं आहेत. माझ्या भाऊचं तर लग्न नाही झालेलं, पण त्यांच्या घरचे आहेत ना. मोठे चोरला पकडत नाही, सुसाईड केला ना. आता तो सुसाईड करणार. आता आम्हाला काय नाही पाहिजे, आम्हाला एवढंच पाहिजे की त्यांना नाही मिळालं. पोलीस आहे त्याला मला दाखवलं पाहिजे. कोण होते ते सिव्हिल मध्ये ते आमच्या समोर ना, आम्ही काय ते आम्ही बघून घेऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.